भगवद्गीता आणि योगाचा काही संबंध, काय संबंध आहे? जर तुम्ही पूर्ण योग जर का म्हणणार ती भगवद्गीताच आहे. कारण की भगवद्गीता ही भक्ती योगासाठी सगळ्यात बेस्ट माध्यम म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारचा योग बघायला भेटतो. जर का तुम्ही विचार करणार जनन योगाचा, आपण ज्या प्रकारे पहिले 4 योग जे बोललो, की जनन योग म्हणजे तुमची बुद्धिमत्ता असेल किंवा तुमचं ज्ञान असेल. तुम्हाला गीतेमध्ये तुम्हाला ज्ञान सुद्धा बघायला भेटतं. त्याच्यानंतर कर्मयोग झाला, तर कर्मयोगामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कर्म केलेली सुद्धा दिसत आहे, की काही कर्म आहे ते कशी करावी ते सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला भेटतं. अर्जुनाने कोणती कर्म केली होती किंवा कौरवांनी कोणती कर्म केली, त्यांना फळ काय भेटलं त्याचं. त्याच्यानंतर तुमचं येतं भक्ती योग येतो, की ज्या प्रकारे अर्जुनांनी भगवान कृष्णांबद्दल दाखवली होती, की त्यांनी एक मित्र म्हणून का असे ना किंवा त्यांच्यावरती भक्ती ठेवून त्यांनी ज्या गोष्टी केल्या आणि त्यांना जो विजय मिळाला ती एक गोष्ट झाली. त्याच्यानंतर राजयोग, जे ज्या प्रकारे भगवान कृष्णांनी राज्य केलं होतं किंवा भगवान कृष्णांचे जे नियम म्हणता येईल आपल्याला ते आपल्याला सुद्धा गीतेमध्ये बघायला भेटतात. तर संपूर्ण सार जो आहे तो एका गीतेमध्ये आपल्याला बघायला भेटतो.